नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण IBPS ने विचारलेले मॅथचे काही प्रश्न बघणार आहोत। या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार, तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, कारखान्यातील कर्मचाऱ्यांची संख्या 8-7च्या प्रमाणात कमी होते आणि कर्मचाऱ्यांचा पगार 5-6च्या प्रमाणात वाढतो। कर्मचाऱ्यांना दिलेला एकूण पगार वाढला आहे की कमी झाला आणि कोणत्या प्रमाणात आहे ते शोधा। बघा, कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे? कर्मचाऱ्यांची संख्या किती होती? 8 होती, आधी 8 होती, नंतर किती झाली? 7, म्हणजे कमी झाली। आणि पगार आधी 5 होता, नंतर किती झाला? 6। आधी कर्मचारी किती होते? 8, नंतर किती झाले? 7 झाले। आधी पगार किती होता? 5, नंतर पगार किती झाला? 6। तर बघा, 8×5 = 40, 7 कम 42। 8 कर्मचाऱ्यांचा पगार किती होता? 40 रुपये। 7 कर्मचाऱ्यांचा पगार 42 रुपये। बघा, 40 कितीने वाढलाय? 2 ने वाढलाय। पगार काय झाला? वाढला। कितीच्या प्रमाणात वाढला? 20, 21। हे डिवाइड होते का? नाही। तर काय येणार प्रमाण? 20/21। कोणत्या प्रमाणात आहे? पगार वाढलाय। कोणत्या प्रमाणात वाढला? 20/21। तर काय येणार याचा आन्सर? नन ऑफ धिस येणार। ऑप्शन 5 इज द राईट आन्सर। क्वेश्चन नंबर 2 आहे मित्रांनो, आयताचे क्षेत्रफळ 192 सेंटीमीटर आहे। आयताची लांबी आयताच्या रुंदीच्या तिप्पट आहे। आयताच्या परिमितीची गणना करा। बघा, लांबी आणि ही रुंदी, आयताची लांबी आयतीच्या रुंदीच्या तिप्पट आहे। आता आयताची रुंदी किती आहे? समजा x आहे, तर लांबी किती होणार? आयताची लांबी रुंदीच्या तिप्पट आहे। जर रुंदी x आहे तर लांबी किती होणार? 3x झालं। आणि आयताचे क्षेत्रफळ काय असते? बघा, आयताचे क्षेत्रफळ काय असते? आयताचे क्षेत्रफळ काय असते? लांबी गुणिला रुंदी। लांबी किती आहे? 3x आणि रुंदी किती आहे? x। किती झालं हे? 3x²। आणि किती दिलंय? आयताचे क्षेत्रफळ 192। सॉल्व करा याला। x² 192 भागीला 3 किती येते? 3 × 18, 3 × 12। x² म्हणजे 64, तर x म्हणजे किती येणार? x म्हणजे येणार 8। 64 कितीचा वर्ग आहे? 8चा। तर लांबी किती झाली? 8×3 = 24 आणि रुंदी किती झाली? रुंदी किती झाली? 8। समजलं? लांबी 24, रुंदी 8। आता काय म्हणते? आयताची काय काढायचा? आयताच्या परिमितीची गणना करा। बघा, आयताची परिमिती कशी असते? काय असते फॉर्म्युला? फॉर्म्युला काय असते? 2 गुणिला लांबी प्लस रुंदी 2। लांबी किती आली होती? 8×24 आणि रुंदी किती आली होती? 8। 24 आणि 8 32, 32 दुने 64। किती आलं? 64। तर आयताची परिमितीची गणना म्हणजे किती आलं? 64। समजलं? बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या। तिथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहिती पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे। बघा, क्वेश्चन नंबर 3 आहे, एका मिश्रणात दूध आणि पाण्याचे प्रमाण 7:2 आहे। जर त्या मिश्रणात 90 लिटर पाणी मिसळले तर दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 2:7 होते, तर त्या मिश्रणात सुरुवातीला किती लिटर दूध होते? बघा, कसं सॉल्व करायचं? दूध
आणि पाणी किती होतं प्रमाण? दुधात होतं 7 आणि पाण्याचं होतं 2. जर त्या मिश्रणात 90 लिटर पाणी मिसळले, बघा मिश्रणामध्ये आपण पाणी मिसळले तर दूध जेवढं होतं तेवढंच राहील. प्रमाण कशाचं वाढेल? पाण्याचं. ठीक आहे. तर नंतर काय होते? 2:7 होते प्रमाण. बघा आता दूध जसंच्या तसं आहे. दूध पाणी मिसळवलं तर दूध जेवढं होतं तेवढंच राहील. तर म्हणून काय करायचं? दूध सारखं करायचं. 7ने याला गुणायचं आणि 2नी याला गुणायचं. बघा 7 दुने 14, 2 दुने 4, 7 दुने 14, 7 7 49. आता दूध आणि पाण्याचे नवीन प्रमाण काय झाले? दूध आणि पाण्याचे. दूध बघा सारखं झालं आणि पाणी वाढलं. कितीने वाढलं हे? 41 45 ने वाढलं. आणि 45 ची किंमत किती दिली आहे? 90 लिटर. 45 युनिटची किंमत किती दिली आहे? 90 लिटर. ते एकाची किंमत काय होईल? 2 लिटर. बघा दूध सेम होतं, पाणी वाढवलं, 90 ने वाढलं. तर काय विचारते? तर त्या मिश्रणात सुरुवातीला किती लिटर दूध होते? बघा एका युनिटची किंमत 2 लिटर, तर 14 युनिटची किंमत किती? 14 दुने 28. 14 दुने 28 लिटर. तर आधी किती होतं दूध? 28. बघा समजलं का? नसेल समजलं तर हा प्रश्न पुन्हा एकदा बघून घ्या, समजून जाणार. आता बघा याची शॉर्टकट दुसरी मेथड सांगतो मी तुम्हाला. एक्स समजा दूध होतं 7x आणि पाणी आहे 2x. जर त्या मिश्रणात 90 लिटर पाणी मिसळले, पाण्यामध्ये किती? 2x प्लस 90. हे नवीन पाणी झालं. तर प्रमाण काय होईल? 7x आणि 2x प्लस 90. 90 लिटर पाणी मिसळले तर प्रमाण काय होते? 2:7. जर ती मेथड समजली नसेल तर ही मेथड लक्षात ठेवा. एक्स वाली 7 7 49x, हे 2x तिकडे जातील, 2 आणि 2 4x प्लस 90 दुने 180. 49 मधून 4x गेले किती राहते? 45x. 180 जसेच्या तसे. आता x बरोबर 180 भागीला 45 किती येते? 45 2 90. x ची व्हॅल्यू किती आली? 4. x ची व्हॅल्यू किती आली? 4. तर सुरुवातीला किती लिटर दूध होते? 728 लिटर दूध होते. किती होते? 28 लिटर दूध होते. बघा विद्यार्थ्यांना, नेक्स्ट क्वेश्चन घ्यायच्या आधी एक महत्वाची अपडेट्स सांगतो तुम्हाला. ठीक आहे, महत्वाची माहिती. बघा विद्यार्थ्यांना, जो कोणी नोंदणी व मुद्रांक विभागासाठी शिपाई या पदासाठी सिरियसली स्टडी करत असेल, सिरियसली स्टडी करत असेल, तर त्यांनी आपली 1500 रुपयाची शिपाई पदासाठी पेड बॅच घ्यावी. त्यामध्ये तुम्हाला काय फायदा होईल ऐकून घ्या एकदा. तर यामध्ये तुम्हाला काय मिळेल? जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करून मिळेल. आणि यामध्ये काय असणार? सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर असणार. आणि यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज फ्री मध्ये मिळणार आणि ई बुक्स नोट सुद्धा मिळणार. म्हणजे तुम्हाला PDF वगैरे सेपरेट घ्यायची गरज नाही आणि तुम्हाला सेपरेट टेस्ट सिरीज लावायची सुद्धा गरज नाही. बघा विद्यार्थ्यांनो, टेस्ट सिरीज लावल्याशिवाय एक्झाम क्रॅक करणे अतिशय अवघड असते. टेस्ट सिरीज मध्ये काय असते? तुमची परिपूर्ण प्रॅक्टिस झालेली असते. IBPS पॅटर्न कसा असतो पूर्ण समजवल्या जाते. ठीक आहे. व्हिडिओ डाउनलोड सुविधा आहे, तुम्ही कधी पण बघू शकता. डिजिटल बोर्डवर तुम्हाला लाईव्ह क्लास मिळेल आणि लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता. बघा, जो खरंच सिरियसली स्टडी करत असेल ना, त्यांनी ह्या 1500 रुपयाकडे नका बघू. ठीक आहे, तुम्ही तुमचा वेळ वाचवा. ठीक आहे. तुम्हाला जर तुम्ही हे पेड बॅच घेतली तर तुम्हाला परीक्षेला नक्कीच या पेड बॅचचा फायदा होणार. ठीक आहे. आणि ज्यांना कोणाला पेड बॅच घ्यायची आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. ठीक आहे. बस एवढीच माहिती सांगायची होती.
नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना, एका विशिष्ट रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज 992 रुपये व 3 वर्षाचे सरळ व्याज 1088 रुपये आहे, तर व्याजाचा दर किती? बघा, किती वर्षाचे सरळ व्याज? 2 वर्षाचे. आणि मग नंतर काय म्हणते? 3 वर्षाचे. बघा, 3 वर्षामधून 2 वर्षाचे सरळ व्याज वजा केले तर काय मिळते? 3 वर्षामधून 2 वर्ष सरळ व्याज केले तर काय मिळते? एका वर्षाचे सरळ व्याज. ठीक आहे, बघा आता 1088 हे 3 वर्षाचे सरळ व्याज आणि 992 हे 2 वर्षाचे सरळ व्याज. का वजा करत आहे? कारण की आपल्याला एका वर्षाचं सरळ व्याज काढायचं आहे. 8 2 गेले 6, 0, 18 9 9. बघा, हे एका वर्षाचं सरळ व्याज आहे. एका वर्षाचे सरळ व्याज किती आले? 96 रुपये. आता 2 वर्षाचे आपण सरळ व्याज काढू. एका वर्षाचे 96 आहे, तर 2 वर्षाचे किती होईल? आज चालेल 192. 2 वर्षाचे सरळ व्याज किती आले? 192 रुपये. 192 रुपये हे काय? 2 वर्षाचे सरळ व्याज. आणि 2 वर्षाचे सरळ व्याज किती दाखवत आहे? 992 रुपये. बघा, हे 992 रुपये 2 वर्षाचे सरळ व्याज आणि मुद्दल पकडून आहे. तर मुद्दल किती होती? 192 वजा करा 0 0 8. तर मुद्दल किती होती? 1 मिनिट. मुद्दल किती होती? 800 रुपये. आणि त्यावर 2 वर्षाचं व्याज किती आलं? 192 रुपये. आता रेट ऑफ इंटरेस्ट कसा काढायचा? व्याज दर 800 रुपयावर किती आलं व्याज? 192 रुपये गुणिला 100 करा. 800 रुपयावर 2 वर्षाचं व्याज किती मिळालं? 192 रुपये. 800 खाली 192 वरती 100 देऊ म्हणा. 100 100 कॅन्सल. 4 दुने 8, 4 चोक 16, 4 किती उरतात? 3, 4 8 32. 2 भागितलं तर किती होते? 24%. पण हा रेट ऑफ इंटरेस्ट किती वर्षाचा झाला? 2 वर्षाचा, कारण 2 वर्षाचं व्याज होय. तर एका वर्षाचं किती राहील? 2 वर्षात 24% राहील. ते एका वर्षाचं किती राहील? तर एका वर्षाचं राहील 12%. एका वर्षाचं किती राहील? 12%. समजलं? समजलं असेल. एक क्वेश्चन आहे, 21 आणि 189 यांच्यामधील मध्य प्रमाणपत काढा. बघा, मध्य प्रमाणपत कसं काढायचं? मध्य प्रमाणपत बरोबर काय असते? बघा, ABC असं असेल, त्याचं मध्य प्रमाणपत कसं असते? B² = AC. B² = AC. याला कसं येते? AB बरोबर BC. मग याला कसं करायचं? B² गुणिला A × C. हे झालं मध्य प्रमाणपत. त्याचं मध्य प्रमाणपत कसं येईल? हा A आणि हा C. 21 गुणिला 189. बघा विद्यार्थ्यांनो, 1 आणि 9चा गुणाकार केला तर किती येणार? 9 आणि 1 ला गुणला तर किती येते? 9. तर येणाऱ्या संख्येच्या एकक स्थानी काय राहणार? 9. बघा, इथे एकक स्थान सर्वांचा वेगवेगळा आहे, तर काय पूर्ण गुणाकार करत बसू नका. 9 कितीचा वर्ग येतो? 9 कितीचा वर्ग येतो? 3चा. 9 कितीचा वर्ग येतो? 3चा. 3चा वर्ग येतो. तर एकक स्थानी 3 कुठे आहे? इथेच आहे. तर काय येणार आहे याचा आन्सर? 63. काय येणार आन्सर? 63. बघा, याला पूर्ण सॉल्व्ह करायची गरज नाही. अशी शॉर्टकट ट्रिक वापरावी लागते IBPS मध्ये, कारण तिथे टाइम खूप महत्वाचा असतो. जर ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर खरंच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तुमच्या 1 लाईक आणि 1 सबस्क्राईबने मला फक्त मोटिवेशन मिळते, बाकी काहीच मिळत नाही. आणि त्यामुळे मी असेच महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर एका विशिष्ट व्याज दराने चक्रवाढ व्याजावर एक रक्कम 3 वर्षात तिप्पट होते तर किती वर्षात ती रक्कम मूळ रकमेच्या 9 पट होईल? बघा, समजा एक रक्कम 100 रुपये आहे, तर ती काय म्हणते? चक्रवाढ व्याजावर 3 वर्षात किती? 3 वर्षात किती होते ती? तिप्पट. तिप्पट म्हणजे किती झाले? 300. आणि ती रकमेच्या किती व्हाल म्हणते? 9 पट. 100चे 9 पट म्हणजे 900 आणि 300चे
900 म्हणजे किती झाले, हे सुद्धा 3 पटच झाले. तर 3 पट व्हायला किती वर्ष लागते, 3 वर्ष. 3 पट व्हायला किती वर्ष लागते, 3 वर्ष. बघा, मूळ रक्कम 100 रुपये होती, तर काय म्हणते, चक्रवाढ व्याजदराने ती रक्कम 3 वर्षात तिप्पट होते. 100चे 3 पट 300. मग काय म्हणते, तर किती वर्षात ती रक्कम मूळ रकमेच्या 9 पट होईल. तर 100ची 9 पट 900. बघा, 100ची 9 पट 900 आणि 300च्या किती पट आहे, 3 पट आहे. किती वर्षात व्हायला पाहिजे, तिप्पट किती वर्षात होते, हे 3 वर्षात होत आहे. तर 3 आणि 3 6. सॉल्व्ह करायची काही गरज आहे का, नाही. अगदी शॉर्टकट मेथड सांगितली. बघा विद्यार्थ्यांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे कशावर आहे, पदावलीवर, सिम्प्लिफिकेशनवर. तर सिम्प्लिफिकेशन कसं सॉल्व्ह करावं लागते, बॉड मासने. बॉड मास म्हणजे कंचे भागू बेव, आधी कंस, नंतर चे, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर ऍडिशन आणि नंतर सबट्रॅक्शन. तर ब्रॅकेट काय आहे, ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट 42 भागिले 6 7, 7 अधिक 7 14, भागाकार इथे काहीच नाही म्हणजे काय, चे म्हणजे काय होते, गुणाकार, 14 भागिले 14. इथे बघा विद्यार्थ्यांनो, प्लसचा साइन नाही, इथे भागाकार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. 42 भागिले 3 गुणाकार. आता बघा, आधी काय करायचं, भागाकार. भागाकार सॉल्व्ह करायचा, नंतर गुणाकार. 42 भागिले 3 14 गुणिला 14 भागिले 14 1. किती आला आन्सर, 14. बघा, ब्रॅकेट ऑफ म्हणजे चाची चे सॉल्व्ह करायचं म्हणजे गुणाकार, डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, ए म्हणजे ऍडिशन, एस म्हणजे सबट्रॅक्शन. कंचे भागू बेव, कंचे भागू बेव. क म्हणजे कौन, चे म्हणजे गुणाकार, भागाकार नंतर सॉल्व्ह करायचा, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. या अशी स्टेप फॉलो करत जायची. नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो, 150 मीटर लांबीची ट्रेन 12 सेकंदात झाड ओलांडते तर किलोमीटर प्रति तास मध्ये ट्रेनचा वेग किती. बघा, झाड ओलांडत आहे म्हणून डिस्टन्स काय झालं, डिस्टन्स म्हणजे ट्रेनची लांबी किती आहे, 150 मीटर. टाइम किती आहे, 12 सेकंद. आपल्याला काय काढायचं आहे, स्पीड. तर स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती आहे, 150 आणि टाइम किती आहे, 12. तर हे काय झालं, मीटर पर सेकंद. पण आपल्याला आन्सर कशामध्ये काढायचा आहे, किलोमीटर पर हवर. तर किलोमीटर प्रति हवर मध्ये काढायसाठी काय करावं लागते, 18/5 ने गुणावं लागते. करा सॉल्व. 5 त्रिक 15 किती येते, 30. साइन 2 12, साइन 3 18, 30 15चा भाग जातो, 15 त्रिक 45. किती आला आन्सर, 45 किलोमीटर प्रति तास. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्स वाय आणि 2 ची बेरीज, सॉरी 2 नाही, झेड आहे. एक्स प्लस वाय प्लस झेड ची बेरीज किती आहे, 100. आणि एक्स आणि वाय ची सरासरी किती आहे, 40. एक्स प्लस वाय ची सरासरी 40 आहे, ते एक्स प्लस वाय ची बेरीज किती होईल, 80. समजलं, हे विचारू नका हे कसं आलं. तर एक्स आणि वाय ची सरासरी म्हणजे काय असते, एक्स प्लस वाय भागिले 2 बरोबर 40. याला सॉल्व्ह करा. तर एक्स प्लस वाय ची बेरीज किती येते, 80. आणि वाय आणि झेड ची सरासरी किती आहे, 30. वाय आणि झेड ची सरासरी 30 आहे. तर वाय प्लस झेड ची बेरीज किती येईल, 60. सॉल्व्ह करा. एक्स वाय 2y प्लस झेड किती आलं, 140. ठीक आहे. आता काय म्हणते, एक्स आणि वाय आणि झेड ची बेरीज. बघा, एक्स प्लस 1 वाय प्लस झेड ची बेरीज किती आहे, 100. आता याला वजा करा, वजा 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 वजा. 140 मधून 100 गेले किती राहते, 40. एक्स मायनस एक्स कॅन्सल, झेड मायनस झेड कॅन्सल. 2y वजा 1y किती येते, वाय. वाय ची किंमत किती आली, 40. किती आली, वाय ची किंमत 40 आली. बघा विद्यार्थ्यांनो,
आजचे प्रश्न इथेच संपले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि एक छोटीशी महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगायची आहे, तर ऐका. विद्यार्थ्यांना ज्यांना कोणाला नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदाची पोस्ट काढायची असेल त्यांनी आपली 1500 रुपयाची बॅच घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला काय मिळेल, जुन्या प्रश्नपत्रिका मिळेल, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर मिळेल आणि त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स फ्री मध्ये मिळेल, म्हणजेच PDF वगैरे. आणि तुम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची वेगळी गरज नाही. व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून सुद्धा पाहू शकता. डिजिटल बोर्डवर सर्व लाईव्ह क्लासेस होतील आणि लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता. आणि ह्या बॅचचा तुम्हाला शिपाई पोस्ट काढासाठी अवश्य फायदा होणार. तर 1500 रुपयाकडे न बघता तुम्ही हे बॅच आजच जॉईन करून घ्या. तुम्हाला याचा परीक्षेत नक्कीच फायदा होईल. आणि जर तर तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सअपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा दिली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.